We cannot always build the future for our youth, but we can build the youth for the future. आपण आपल्या मुलांसाठी भविष्य तयार करू शकत नाही, पण त्यांना भविष्यासाठी तयार करू शकतो, असं फ्रँकलिन रुझवेल्ट यांनी म्हटलं आहे. नमस्कार, मी प्राध्यापिका विद्या संतोषोडे. 10 वर्षापूर्वी याच तरुणांना आकर्षित करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला गेला. निवडणुकीच्या प्रचाराच्या जाहिरातीसाठी तो व्हिडिओ होता. अरे कुठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र, अशी ती टॅगलाईन होती. पण आज 10 वर्षानंतरही कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र पासून आम्ही महाराष्ट्र खाईत लोटला हा प्रवास संपलेला नाही. त्याच व्हिडिओची मी तुम्हाला आठवण करून देते. हा व्हिडिओ आपण जरा एकदा पाहावा. कर्ज घेऊन आई वडिलांनी मला शिकवलं. दिवस रात्र अभ्यास करून मी पदवी मिळवली. पदवी मिळाली पण नोकरी नाही. आर्थिक आघाडीवर सगळा बट्ट्याबोळ करणारे हे आम्हाला नोकऱ्या कुठून देणार? वा रे वा माझ्या देशाचं सरकार. या सरकारची 10 वर्ष गेली स्वतःचीच नोकरी वाचवण्यात. या सरकारमध्ये असंच चालतं बॉस. तरुणांना रोजगार नाकारणाऱ्यांनो जनता माफ करणार नाही. चला परिस्थिती पालटूया, देशाचं सरकार बदलूया. आता येणार मोदी सरकार. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, 10 वर्षापूर्वी तरुण जे म्हणत होते की बेरोजगारी वाढलेली आहे आणि याचा बदल हवा आहे, आज मागील 2.5 वर्षामध्ये जर आपण सातत्याने पाहिलं तर त्या 2.5 वर्षामध्ये सुद्धा तरुण आपल्या भविष्यासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या भावी आयुष्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात, त्या स्पर्धा परीक्षांचे सातत्याने पेपर फुटत आहे. त्या स्पर्धा परीक्षांच्या सातत्याने गैरव्यवहाराची प्रकरणं आपल्या समोर येत आहेत. मग असं असताना जो विद्यार्थी 20व्या वर्षी स्पर्धेला सुरुवात करतो आणि तरीही त्याच्या पदरी अपयशच येतो. मला वाटतं आपण नेहमी म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण सध्याच्या ह्या सगळ्या परिस्थितीला वैतागून म्हणत असेल, इथे अपयश संपतच नाही. हो, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांच्या अहवालानुसार प्रत्येक 3 बेरोजगारांपैकी 2 बेरोजगार हे तरुण आणि पदवीधर आहेत. जर ही स्थिती आपल्या भारतातील तरुणांची असेल, प्रामुख्याने या महाराष्ट्रातील तरुणांची असेल, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण कोणत्या गोष्टींना समोर ठेवून या तरुणांना आकर्षित करत आहोत? आपण अनेक योजनांच्या जाहिराती केल्या. कोणी हे नरेटिव्ह सेट केलं की या योजना पुढील काळामध्ये बंद होतील? लाडकी बहीण योजना हीच योजना डोळ्यासमोर ठेवून सातत्याने सत्ताधारी पक्ष आम्ही सत्तेत परत येऊ हे सांगत आहे. पण मला तरुणांच्या दृष्टीने हा प्रश्न विचारणं गरजेचं वाटतं. तलाठी परीक्षेमध्ये घोटाळा होतो. प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जर घोटाळा होत असेल, म्हणजे 200 मार्कांच्या परीक्षेमध्ये 214 मार्क पडतातच कसे? पेपर इतके सोपे आहेत की मुलांना वाढीव मार्क पडावेत, आणि ज्या व्यक्तीला 214 मार्क पडतात त्याच व्यक्तीला मागील 10 दिवसापूर्वीच्या परीक्षेमध्ये फक्त 54 मार्क पडतात. हा नक्की प्रकार काय आहे हे तरुणांना एकदा कळलं पाहिजे. कारण जो तरुण सातत्याने अभ्यास करतो, सातत्याने प्रसार माध्यमांच्या अपडेट्स घेत असतो, अद्ययावत माहिती घेत असतो आणि अभ्यास करतो, जो आपल्या आयुष्यातील उमेदीचा काळ या अभ्यासामध्ये घालवतो, कारण त्याला वाटतं कुठेतरी माझं भवितव्य घडावं. पण अशा जर खाजगी कंपन्यांना कंत्राट दिल्यामुळे पेपर फुटी होत असेल तर त्या तरुणांचं भवितव्य अंधारात आहे. 83% बेरोजगार हे तरुण लोक आहेत. हा विषय आपण एकदा पाहिला पाहिजे. मग ह्या तरुणांनी सातत्याने अभ्यास केल्यामुळे, अपयश पदरी आल्यामुळे आत्महत्या, नैराश्य या गोष्टी त्यांना भेडसावतात. आणि या भेडसावत असताना मागेच पाषाणमध्ये एक प्रकरण घडलं की या तरुणांना समुपदेशन करण्यासाठी एक बंधुगिरी करणारी महिला त्यांच्याकडून त्यांना समुपदेशन करण्याच्या नावाखाली त्यांना गंडे दोरे देऊन त्यांचं सहानुभूती मिळवत होती आणि त्यांना समुपदेशन करून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढत होती. मग आपला तरुण या अंधश्रद्धेकडे वळला पाहिजे का? हा आपल्या सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे का? हे एकदा आपण पाहिलं पाहिजे. नीट परीक्षेमध्ये पेपर फुटी झाली. 720 मार्कापैकी 720 मार्क पडणारे 67 विद्यार्थी रँक मध्ये आले. 650 मार्क पडणारे 30,000
विद्यार्थी त्या रँक मध्ये आले. मग एवढ्या ह्या परीक्षा सोप्या आहेत का की विद्यार्थ्यांना ते इतके सहज मार्क पडावेत? नक्कीच नाही. पण कुठेतरी गैरव्यवहार होतो, कुठेतरी लाचलुचपत घेतली जाते, पैसा घेतला जातो आणि जे खरे अर्थाने कष्ट करणारे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना डावललं जातं. तरुणांचं भवितव्य कुठेतरी अंधारात आहे. मला वाटतं सत्ताधाऱ्यांनी एकदा याच्यावरही विचार करावा आणि ते विचार करत नसतील तर या महाराष्ट्रातील तरुणांनी विचार करावा. मागील काही काळामध्ये या पेपर फुटीमुळे आपलं भवितव्य अंधारात टाकणाऱ्यांच्या बाजूनी आपण उभे राहणार आहोत का आपल्याला आपलं भवितव्य असंच अंधारात घालवायचं आहे? 10 वर्षापूर्वी दिलेली आश्वासनं जर आजही पूर्ण होत नसतील, अरे कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र असं म्हणणाऱ्यांनी आज महाराष्ट्र खाईमध्ये लोटलेला आहे. केवळ सत्ता टिकवायची म्हणून पक्ष फोडत बसले, पण ज्यांचं भवितव्य या राज्याचं या देशाचं भवितव्य आहे तो तरुण आजही अंधारात आहे. त्यामुळं तरुणांनी विचार करावा की आपण नक्की कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.